कुर्ला, नागपूर आणि आता अहिल्यानगर नंतर अमरावतीत सुद्धा आय लव्ह मोहम्मदचे पोस्टर्स लागलेले आहेत। अमरावतीच्या पश्चिम क्षेत्रातील शासकीय उड्डाण पुलावर आय लव्ह मोहम्मदचे मोठ्या प्रमाणात स्टिकर्स लागले आहेत। आय लव्ह मोहम्मदचे स्टिकर्स लावून दंगे करण्याचा कट अमरावतीत शिजतोय। भाजप खासदार अनिल बोंडे यांनी हा खळबळजनक आरोप केलाय, तर समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जिया खान यांनी बोंडे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलंय। आय लव्ह मोहम्मद हा संदेश प्रेमाची अभिव्यक्ती आहे, द्वेषाची नाही। देशातील वातावरण दूषित करू नका, असं जिया खान म्हणाले। तर कळवणला आदिवासी आंदोलकांचा पोलीस स्थानकावर त्यांनी दगडफेक केलेली आहे। आदिवासी शेतमजुराचं अपहरण करून खून केल्याचा आरोप आहे। संशयितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी सुरू केलं होतं हे आंदोलन। पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या वादातनं दगडफेक सुद्धा झालेली आहे। पोलीस आणि काही पत्रकार सुद्धा जखमी झाले आहेत। पोलीस वाहनांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत। संशयितावर गुन्हा दाखल करण्यासाठी आंदोलन सुरू झालं आणि या आंदोलनानं पुढे आक्रमक रूप घेतलेलं आहे। पोलिसांवर दगडफेक झालेली आहे। ह्या आंदोलकांनी ही दगडफेक केली। आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय कशा पद्धतीनं नाशिकच्या कळवणमध्ये पोलिसांवर दगडफेक होते। तर सखल